सर्वांचे ज्यादा पैसे चालवण्याचे तुमचे आमचे सर्वांचे जे मुरगुडमध्ये बसलेले असतील ते त्वरित काढून घ्यावेत. न काढून घेतल्यास त्या आम्ही महावितरणच्या दारामध्ये उपोषण करणार आहे. आणि उपोषण चालू असताना काही जगापघात झाल्यास त्याला सर्वश्री महावितरण कंपनीचा बदलायले स्मार्ट मीटर बसवण्याचा हा जो घाट महावितरणानं घातलेला आहे तो त्यांनी ताबडतोब बंद करावा. महावितरणचे अधिकारी सुद्धा बळजबरी घरात कोण नसताना मीटर बदललं जाते ते म्हणून ॲक्ट नंबर 2003ला MSEBची एक ॲक्ट आहे 47 क्लोज 5. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर कस्टमरचं जर ॲग्री नसेल तर तुम्ही ते स्मार्ट मीटर बसवू शकता. मुरगुड शहरामध्ये आज स्मार्ट मीटर योजनेविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. महावितरणाच्या या नव्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शहरातील महात्मा तुकाराम चौकातून भव्य मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत हा मोर्चा महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या स्मार्ट मीटर बंदी झालीच पाहिजे, पैसे कुणाचे जाणार, तुमचे आमचे, महावितरणाचा धिक्कार असो आणि बघता काय सामील व्हा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण मुरगुड शहर दणाणून सोडले होते. मोर्चामध्ये सहभागी नागरिकाच्या वतीने महावितरणाचा सहाय्यक अभियंता मार्गशीर्षा चौगुले आणि सुरेश कोकणे यांना मागण्याचे सविस्तर निवेदन देण्यात आले. सर्वसामान्यांवर लादले जाणारी ही मीटर पद्धत तात्काळ रद्द करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत शहरातील प्रमुख नागरिकांनी महावितरणाच्या धोरणावर कडाडून टीका केली. यामध्ये बबन बारदेसकर, दगडू शेणवी, खामकर सर, सुरेश साळुंके, समाधान हिंदळकर, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, सिकंदर जमादार, समाधान बोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा लढा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष लोकशाही मार्गाने सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी या मोर्चाला मुरगुड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. हे जे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे बसवाय चालू केलेलं आहे यांनी याच्यामध्ये कंपल्शन करू शकत नाही MSEB कधी पण की बाबा ग्राहकाला तुम्ही आता हे आम्हाला बसवायचंच आणि हे करू शकत नाही की बाबा तुम्ही बसवलंच पाहिजे म्हणून. ॲक्ट नंबर 2003ला MSEBची एक ॲक्ट आहे 47 क्लोज 5. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर कस्टमरचं जर ॲग्री नसेल तर तुम्ही ते स्मार्ट मीटर बसवू शकत नाही. तर तरी पण MSEB काय करत आहे की ग्राहकांना न नोटीस देता न काय करता डिरेक्टली ते देत आहेत. मग त्याच्यामुळं काय व्हायलं आहे की कस्टमरला विदाऊट नोटीस आणि विदाऊट हे करता तिने डायरेक्टली स्मार्ट मीटर बसवत आहेत. आणि हे पहिला कुठं चालू गेले की जेणेकरून खेडेगावात जेणेकरून काय की कुणाला काय समजणार नाही. त्याच्यामुळं काय होणार की बाबा हे असं आहे स्मार्ट मीटरची कन्सेप्ट अशी आहे की बाबा त्याच्यामुळं पैसे कमी होतात. डिरेक्टली तुम्हाला डायरेक्टली तिथं मीटरवर म्हणजे MSEBला डायरेक्टली रिपोर्ट जातो असं त्यांचे कन्सेप्ट आहे. पण हे फार चुकीचं आहे. जेणेकरून की लाईट बिलामध्ये भरपूर त्याच्यामध्ये सेन्सर आला, सेन्सरचे लाईट बिल कोण देणार. त्याच्यामध्ये परत 4 LED आहेत. त्याच्यामध्ये 4 LED असल्यामुळे कसं आहे की 4 LEDचे पैसे कोण देणार, MSEB देणार का ग्राहक देणार. कारण की बेसिकच पे तुम्हाला आत्ता सध्याच्या कंडिशनला 160 रुपये द्यावं लागतात त्यांना आणि त्याच्यानंतरनं प्रति युनिट प्रमाण तुम्हाला पैसे द्यावं लागतात असा विषय आहे. त्यामुळं हा स्मार्ट जे इलेक्ट्रिक हे आहे मीटर आहे ते बंद करावं अशी इच्छा आहे. महावितरण कंपनीने जे अन्यायकारक स्मार्ट मीटर ग्रामीण भागामध्ये बसवण्याचा जो घाट घातलेला आहे, फक्त ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सुद्धा हे स्मार्ट मीटर बसवण्याची मोठी मोहीम त्याने हाती घेतलेला आहे. मित्र हो, आता अगोदर पाऊस नाही त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पिकं होरपळत आहेत आणि ते बरोबर करण्यासाठी शेतकऱ्यांची फार मोठी अडचण निर्माण झाली. आणि त्यामध्येच बुरदंड म्हणून स्मार्ट मीटर बसवण्याचा हा जो घाट महावितरणानं घातलेला आहे तो त्यांनी ताबडतोब बंद करावा. नाहीतर तुम्ही तुमच्याशीच नव्हे तर सर्वसामान्य शेतकरी, कामगार आणि सर्वांसाठी तुम्ही त्यांच्या जीवनाची खेळतात, त्यांचे आर्थिक कुंचपणा करतात, ते थांबवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करतो. आणि जर आपण हे जर काम पूर्ण भाटवलं नाही तर संपूर्ण मुरगुड आणि परिसरातल्या लोकांना घेऊन आम्ही महावितरण कार्यालयामध्ये निश्चितपणे उपोषण करू आणि त्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तेव्हा कृपा करून एवढंच नाही तर
सेनवी सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण या भागातील लोकांनीसुद्धा ह्या मोर्चामध्ये पुढचा जो मोर्चा निघणार तो प्रचंड निघेल अशा प्रकारची मी ग्वाही देतो आणि थांबतो. महावितरणनं लोकांच्यावरती स्मार्ट मीटर बसवण्याची जे धडाका सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात आपल्या मुरगुडमध्ये मोर्चा निघतो आहे की लोकांची फार मोठी अडचण बिलं जास्त येत आहेत. त्यामुळं स्मार्ट मीटर हटाव आमची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसता कामा नये. जे मुरगुडमध्ये बसलेले असतील ते त्वरित काढून घ्यावेत. न काढून घेतल्यास त्या आम्ही महावितरणच्या दारामध्ये उपोषण करणार आहे भविष्यामध्ये. आणि मी नागरिकांना विनंती करतो, ज्यावेळी मीटर बदला येतील त्यावेळी हातामध्ये दांडकं घ्या आणि त्यांना पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मीटर बसवता कामा नये. कारण काय भरमसाठ असं बिले येतात. या कोरोनाच्या काळापासून लोकांची शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक फार झालेली आहे. आर्थिक स्थिती पूर्ण बिघडलेली आहे. त्यामुळं मी महावितरण कंपनीला असं सांगतो की स्मार्ट मीटर जे तुम्ही धडा केलेला आहे बसवायचा तो बंद करावा आणि मुरगुडच्या लोकांनी स्मार्ट मीटरला बंदी घालावी. आपल्या घरातसुद्धा त्यांना येऊ देऊ नये. वेळ पडला तर त्यांच्यावर कंप्लेंट करावी. एवढीच मी मुरगुड सर्व नागरिकांना विनंती करतो. मुरगुडवासी यांच्या वतीने आज महावितरण कंपनी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा स्मार्ट मीटर विरुद्ध असून हे मीटर त्वरित ज्या घरात मीटर बसले ते मीटर त्वरित काढून घेण्यात यावे आणि न घेतल्यास आम्ही ह्या तिथून पुढं आजचा मोर्चा झाल्यानंतर आम्ही सर्व मुरगुडवासी आणि आमची सर्व जी समिती आहे आम्हाला उपोषण बसणार आहे. आणि उपोषण चालू असताना काही जगापघात झाल्यास त्याला सर्वश्री महावितरण कंपनीचा आवाज राहिले. महावितरणचे अधिकारीसुद्धा बस घरात कोण नसताना मीटर बदललं जाते. ते मीटर त्यांनी घरमाला न विचारता बदलल्यास त्यांच्यावरसुद्धा आम्ही ॲक्शन घेण्याचा त्यांनी कोर्टामार्फत त्यांच्यावरती आम्ही कारवाई का करणार नाही अशी त्याच्यावर आम्ही हे करणार आहे. तर त्यांनी यावर आपले स्मार्ट मीटर बदलून येत आणि जे बदल आहेत ते तिने काढून घेण्यात यावे अशी मी या संघटनेवरती मागणी करतो. आणि चर्चा जय शिवराज जाऊ. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं